नमस्कार. आज आपण शिवाजी सावंत यांच्या छावा कादंबरीतील काही निवडक भागांवर बोलूया. हो. या भागांमधून संभाजी महाराजांच्या आयुष्यातले महत्वाचे टप्पे, त्यांचे ते गुंतागुंतीचे राजकीय आणि कौटुंबिक संघर्ष आणि व्यक्तिमत्वाचे पैलू यावर एक नजर टाकूया. अगदी, म्हणजे यात आपल्याला अंतर्गत आव्हानं आणि बाहेरची आव्हानं दोन्ही दिसतात, नाही का? हो, बरोबर. छावामधले हे जे उतारे आहेत ते संभाजी महाराजांसमोरचा तो मोठा पट उलगडतात असं वाटतं. अगदी, म्हणजे बघा ना, एकीकडे शिवाजी महाराज ज्यांनी रायरेश्वरावर शपथ घेऊन मुठभर मावळ्यांसह शून्यातून स्वराज्य उभं केलं, आणि दुसरीकडे संभाजी महाराज, त्यांना हा वारसा मिळाला पण तो सांभाळणं, वाढवणं हे आव्हान खूप वेगळं आणि खरं तर मोठं होतं. हे खरंय. एका उतार्यात तर ते स्वतःच म्हणतात, वडिली दिली दौलत कोण पुरुषार्थाची. म्हणजे वारसा मिळालाय पण स्वतःला सिद्ध करायचंय ही भावना दिसते. पण त्याच वेळी वडिलांबद्दल आदरही आहे. मिर्झा राजांना दादाजी म्हणण्याची सूचना ते पाळतात. मग हा वारसा आणि स्वतःची ओळख यातला संघर्ष कसा बघायचा? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. कारण वारसा म्हणजे सन्मान असतोच, पण कधीकधी तो ओझही वाटू शकतो. संभाजी महाराजांच्या मनात ती एक तीव्र इच्छा आहे की नाही की स्वतःच्या पराक्रमानं काहीतरी करून दाखवावं. ते त्या वडिली दिली दौलत या वाक्यातून दिसतं. पण शिवाजी महाराजांचा प्रभाव, त्यांची शिकवण इतकी मोठी आहे की ती सतत त्यांना काय म्हणतात त्याला मार्गदर्शन करत राहते. मिर्झा राजांचा उल्लेख हे त्याचंच एक उदाहरण आहे. बरोबर. हा संघर्ष त्यांच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळी खोली देतो. म्हणजे वारसाचा आदर आहे पण स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करण्याची धडपड पण आहे. आणि याच काळात म्हणजे कौटुंबिक पातळीवर जिजाऊंचा आनंद पण दिसतो. नातवाच्या जन्मानंतर त्या थोरल्या औ झाल्याची भावना किती हळवेपणानं आलीये त्या उतार्यात. हो हो, तो क्षण खूप महत्वाचा आहे. पण हा कौटुंबिक आनंद फार टिकत नाही असं दिसतं. कारण शिवाजी महाराजांच्या निधनानंतर लगेचच तो सत्ता संघर्ष पेटतो. हो ना, दुर्दैवानं तेच घडतं. सोयराबाई, मग अण्णाजी दत्तो, मोरोपंत पिंगळे, म्हणजे स्वराज्यातलीच ही प्रमुख मंडळी संभाजी महाराजांना गादीपासून दूर ठेवायचा प्रयत्न करतात. अगदी कैद करायचा प्रयत्न. बापरे, म्हणजे अंतर्गत संघर्ष किती टोकाचा होता हे दिसतंय. अगदी, ज्यांनी स्वराज्य उभं केलं त्यांच्यातच अशी फूट पडणं हे खूप काही सांगून जातं खरं तर. पण अशा परिस्थितीत हंबीरराव मोहिते, त्यांची भूमिका किती महत्वाची ठरते. ते थेट म्हणतात, धर्मानं गादीचं वारस आहेत आणि फौजेला विरोध करण्यापासून थांबवतात. या निष्ठेचं काय महत्व होतं त्यावेळी? प्रचंड. हंबीररावांची निष्ठा ही फक्त वैयक्तिक नव्हती, ती स्वराज्याच्या स्थैर्यासाठी किती महत्वाची होती हे दिसतं. एका सेनापतीने घेतलेला तो निर्णय फक्त वारस निवडत नव्हता, तर स्वराज्याचं भविष्य ठरवत होता. अगदी, त्यांनी जर वेगळी भूमिका घेतली असती तर कदाचित मोठं गृहयुद्ध पेटलं असतं. म्हणजे त्या काळात निष्ठा किती व्यक्तिगत आणि त्याचवेळी किती राजकीय होती हे समजतं. खरंय. म्हणजे एकाच वेळी घरातले विरोधक आणि बाहेरचे शत्रू. दिलेर खान तर सतत खलिते पाठवतोय मोगल गोटात या म्हणून. हो. पण त्याला दिलेलं उत्तर, समजतो काय तुझा खान आम्हास, यात त्यांचा तो बाणेदारपणा दिसतो. पण याआधी अगदी लहानपणीचं ते अफझल खान प्रकरण, त्याच्या शिराबद्दलची उत्सुकता आणि जिजाऊंची ती प्रतिक्रिया, गणिम संपला गणमे संपली, या घटनांचा काय परिणाम झाला असेल त्यांच्या जडणघडणीवर? म्हणजे बघा ना, लहानपणापासूनच राजकारण, शत्रू, संघर्ष याच वातावरणात ते वाढले. अफझल खानाच्या शिराबद्दलची उत्सुकता बालसुलभ असेल, पण शत्रू कोण आणि त्याच्याशी कसं वागायचं याचे धडे त्यांना अगदी लहान वयात मिळत होते. आणि जिजाऊंची प्रतिक्रिया तर थेट होती. ती फक्त एका घटनेवरची प्रतिक्रिया नव्हती, तर स्वराज्याच्या शत्रूविषयीची एक निश्चित भूमिका होती. ह्या सगळ्या अनुभवांतूनच त्यांचा तो बाणेदारपणा, तो स्वाभिमान घडत गेला असणार, जो नंतर दिलेर खानाला दिलेल्या उत्तरात दिसतो. बरोबर. आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अजून एक महत्वाचा पैलू म्हणजे धर्मांतराविषयीचे त्यांचे विचार. पकडलेल्या शत्रूंना बाटवण्याऐवजी ते म्हणतात, बाटतात ती शरीरं मन कोणाला आणि कशी येणार बाटवता, आणि नेताजी पालकरांसारख्यांना परत स्वधर्मात घेतात. हे किती मोठं आहे त्या काळाच्या मानानं. हे खूपच प्रगल्भ आणि दूरदृष्टीचं लक्षण आहे खरं तर. कारण त्या काळात धर्मांतरावर खूप जोर असायचा. पण संभाजी महाराज मन जिंकण्यावर भर देतात, शरीरावर जबरदस्ती करण्यावर नाही. हो. नेताजी पालकरांना परत घेणं हा फक्त एका व्यक्तीपुरता निर्णय नव्हता, तो इतरांनाही एक प्रकारची आशा देणारा, स्वराज्याची व्यापकता दाखवणारा निर्णय होता.
हे त्यांच्या केवळ शौर्यावर नाही तर वैचारिक उंचीवर पण प्रकाश टाकतं. आणि मग शेवटचे ते क्षण, कैदेत असताना त्या असह्य यातना सोसताना सुद्धा मुकर्रब खानाला दिलेलं उत्तर, मरणाचे चाळ करून बांधलेत आम्ही पायांत. अक्षरशः अंगावर काटा येतो. हो, औरंगजेबानं जी धिंड काढली त्यांची, त्यामागे मराठ्यांचं मनोधैर्य खच्ची करणं हाच हेतू असणार नाही का? निश्चितच. औरंगजेबाचा हेतू फक्त संभाजी महाराजांना संपवणं नव्हतं, तर मराठा साम्राज्याचा वारस, छत्रपतींचा पुत्र, त्याला अशा अवस्थेत पाहून इतरांनी धास्ती घ्यावी, त्यांचं अवसान गळावं, हा होता. पण त्याचा परिणाम उलटा झाला. अगदी. संभाजी महाराजांनी मृत्यूलाही ज्या स्वाभिमानानं स्वीकारलं, ते पाहून औरंगजेबाचा हेतू सफल झाला नाही. उलट त्यांच्या बलिदानानं मराठ्यांमध्ये एक नवी ऊर्जा, नवी प्रेरणा निर्माण झाली. खरंच, या उतार्यांमधून संभाजी महाराजांचं आयुष्य म्हणजे एक सततचा संघर्ष दिसतो. शौर्य, तत्वनिष्ठा आणि प्रचंड स्वाभिमान यांची एक गाथाच आहे ही. अगदी खरंय. एकाच वेळी घरातला विरोध आणि बाहेरचे बलाढ्य शत्रू या सगळ्यांशी त्यांना लढावं लागलं. विश्वासघात, कौटुंबिक संबंध, राजकीय संबंध यांचं जाळं किती घट्ट असतं आणि त्याचे परिणाम किती दूरगामी असू शकतात. हा विचार आजच्या काळातही महत्वाचा वाटतो खरं तर. म्हणजे वारसा कोणत्याही स्वरूपाचा असू शकतो, कौटुंबिक, व्यावसायिक, सामाजिक. तो सांभाळताना येणारी आव्हानं आणि त्यात निष्ठा, संबंध यांची भूमिका, यावर इतिहासातल्या अशा व्यक्तिरेखांकडून काही शिकण्यासारखं आहे का, हा प्रश्न नक्कीच विचार करण्यासारखा आहे.